लक्झरी कार्स घेण्याचं स्वप्न पाहत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे। कारण भारत आणि युरोपियन युनियन मध्ये झालेल्या नव्या फ्री ट्रेड एग्रीमेंट नंतर युरोपमधून येणाऱ्या लक्झरी गाड्या भारतात खूप स्वस्त होणार आहेत। 27 जानेवारी 2026 रोजी भारत आणि युरोपियन युनियन मध्ये ऐतिहासिक करार झालाय। या करारानुसार युरोपमधून पूर्ण बनवून आयात होणाऱ्या म्हणजे सीबीयू गाड्यांवरचा आयात कर हळूहळू खूप मोठ्या प्रमाणात कमी केला जाणार आहे। आतापर्यंत या गाड्यांवर 70 ते 110% पर्यंत कर लागायचा, पण आता तो टप्प्याटप्प्याने फक्त 40% खाली येणार असून पुढे चालून ते 10% पर्यंत खाली येणार बोललं जात आहे। आज या गाड्या युरोपमधून थेट पूर्ण बनवून भारतात आणल्या जातात, म्हणून त्यांच्यावर प्रचंड टॅक्स लागतो, पण आता तो टॅक्स कमी झाल्यावर किमतीत थेट कोट्यावधी रुपयांचा फरक पडू शकतो। काही प्रीमियम आणि परफॉर्मन्स गाड्या जसं की व्हॉल्क्सवॅगन गोल्फ जीटीआय, स्कॉडा ऑक्टेविया आरएस, लँड रोवर डिफेंडर आणि रेंज रोवरचे काही खास व्हेरियंट सुद्धा स्वस्त होणार आहेत। पण इथे एकच महत्त्वाची अट आहे, हा फायदा फक्त सीबीओ म्हणजे पूर्णपणे आयात होणाऱ्या गाड्यांनाच मिळणार आहे। भारतात ज्या गाड्या पार्ट्स मध्ये येऊन इथे असेंबल होतात म्हणजे सीकेडी गाड्या, ज्यांच्यावर त्याचा फारसा परिणाम होणार नाही, आणि आज भारतात विकल्या जाणाऱ्या जवळपास 95% लक्झरी गाड्या या सीकेडीच असतात। आणखी एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी, हा फायदा लगेच पूर्णपणे मिळेल असं नाही, कारण कंपन्या हा टॅक्स कमी झाल्याचा फायदा पूर्णपणे ग्राहकांपर्यंत पोहोचवतात की त्यातला काही भाग स्वतःकडे ठेवतात, हे त्यांच्यावर अवलंबून असेल। शिवाय इलेक्ट्रिक गाड्यांना पुढची 5 वर्ष या कर कपातीचा फायदा मिळणार आहे। या करारात आयातीवर एक मर्यादाही ठेवण्यात आली असून सुरुवातीला दरवर्षी ठराविक संख्येनेच अशा गाड्या आणि काही इतर वस्तू आयात करता येणार आहेत। एकंदरीत जर तुम्हाला परदेशी लक्झरी गाडी घ्यायची इच्छा असेल आणि तुम्ही थोडा वेळ थांबायला तयार असाल तर पुढच्या काही वर्षात भारतात सुपर कार आणि लक्झरी कार घेणं आजपेक्षा खूप सोपं आणि स्वस्त होऊ शकतं।